ही सध्या ग्राउंडची परिस्थिती आहे आणि आपले प्राईम मिनिस्टर बोलत आहेत की काहीच नाहीये, सगळं व्यवस्थित आहे. तर मग इथे असं का चाललंय सिलेंडरचं? मेन मेन मुद्दा तर आहे की जर घरगुती सिलेंडर पण तुम्ही जर देऊ शकत नाही तर महिलांनी रोजगार करायचा कसा? तर इराण आणि इस्रायल या युद्धाचे जे चटके आहेत ते कशा महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईच्या लोकांना ते चटके बसत आहेत याचं खरं सध्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मी सध्या एका घरात आहे जिथे स्त्रिया जे आहे ते चपाती आणि भाकरी बनवतात. दिवसाला ते 2,000 ते 3,000च्या आसपास भाकरी चपात्या पूर्ण मुंबईमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात आणि आता सध्या त्यांचं जे किचन आहे ते बंद पडलेलं आहे. माझ्यासोबत ताई आहेत, त्यांच्याशी बोलूया सध्याची परिस्थिती काय आहे. ताई नमस्कार, धन्यवाद भटकता पत्रकार आमच्याशी बोलल्याबद्दल. ताई, लोकांना कळू द्या की तुम्ही काय काम करता आणि आता सध्याची परिस्थिती काय आहे, जे तिकडे सिलेंडर नसल्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो. चालेल. नमस्कार, माझं नाव सीमा सदानंद महेंद्रकर. माझा अवनी महिला बचत गट आहे. या महिला बचत गटामध्ये आम्ही जवळजवळ 10 बायका काम करतो. त्याच्यामध्ये आम्ही चपात्या बनवण्याचं काम करतो व सर्व आम्ही हॉस्पिटलमध्ये, नायर हॉस्पिटलमध्ये किंवा हे असे छोटे मोठे हॉटेल्स आहेत किंवा इथे केम हॉस्पिटल वगैरे, तिथे आम्ही ह्या चपात्या डिस्ट्रीब्यूट करतो. पण आता आमच्या जवळजवळ दिवसाला 2 ते 3 हजार चपात्या जातात आणि 500 ज्वारी नाचणी तांदळाच्या भाकरी अशा जातात. पण आता सध्याच्या या सिलेंडरच्या कमतरतेमुळे आमचं खूपच नुकसान होत चाललं आहे आणि त्यामुळे काय सिलेंडर न मिळाल्याने आम्हाला खूप नुकसान सहन करावं लागतं. तसंच आमच्या महिलांनाही रोजगार मिळत नाही आहे, कारण समोरचं जिथे आम्ही चपात्या देतो त्यांच्याकडे पण गॅसच्या कमतरतेमुळे त्यांचे हॉटेल्स जे आहे, जे काही कॅन्टीन आहेत ते सर्व बंद पडलेत. त्यामुळे पेशंट लोकांनाही व्यवस्थित जेवण मिळत नाही आहे. आमचाही रोजगारमध्ये खूप फरक पडला आहे. आमच्याही रोजगारामुळे आमच्या महिलांना काम मिळत नाही आहे. त्यामुळे आमचा सध्या 2 दिवस झालं काम बंदच आहे. म्हणजे सिलेंडर लास्ट कधी गेला होता सिलेंडर घेण्यासाठी, याच्यामुळे तुम्हाला तर सिलेंडर मिळालं नाही. आता 3-4 दिवस झाले आम्हाला सिलेंडर मिळत नाहीये. आता सध्या तरी आम्ही गेला होतात का? हो, काल आम्ही गेलेली, खूप ठिकाणी मी फिरले, वडाळा वगैरे, कुर्ल्याला पण माझी मैत्रिणीच्या ओळखीने म्हटलं बघूया तिथे मिळतो का म्हणून. तिथेही मला सिलेंडर मिळालं नाही. तेच लोक अक्षरशः म्हणजे एवढे रडतात आहे की सिलेंडरसाठी, जे घरगुती जे सिलेंडर आहेत त्यांना महिन्यातून एकच सिलेंडर देणार असं सांगितल्यामुळे ते आम्हालाही ते मदत करू शकत नाही. जे घरगुतीवाले ज्यांचा सिलेंडर 2-3 महिने चालतो किंवा काय, पण ह्या भीतीमुळे ते लोक आम्हाला मदत करू शकत नाही. आम्हाला सिलेंडर द्यायला त्यांनी स्पष्ट नकार केला. सरकारच्या योजनेअंतर्गतच तुमचे जे तुमचं जे हे काम सुरू आहे, सरकारपर्यंत काय बोलतात ते, सरकारने कुणी कॉन्टॅक्ट केला का की तुम्हाला सिलेंडर मिळेल, असं काही झालंय का? नाही, अजूनपर्यंत तरी कोणीच काय आम्हाला कॉन्टॅक्ट केला नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जे आता हे तुम्ही जे ब्लॅकनी सिलेंडर घेतात त्याच्यावर बंदी आणलेली आहे. पण जर ब्लॅकनी सिलेंडर आम्ही घेतले नाही तर आमचे व्यवसाय चालणार कसे, हा मेन महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जर आमचे व्यवसाय चालले नाही तर लोकांनाही खाण्यापिण्याचे खूप वांदे होतील, कारण सगळेच जण घरी जर कामगार वर्ग जो आहे, महिला किंवा पुरुष, ते घरगुती सगळेच जण जेवण बनवत नाहीत. काय जण, खूप जण म्हणजे बाहेरून असं आमच्या बचत गटाकडनं वगैरे जेवण घेतात, चपात्या घेतात. त्यामुळे त्यांची आता गैरसोय खूप झाली आहे. आता अजून किती दिवस हे बंद राहील आणि त्याच्यामुळे किती नुकसान होतंय? तुमचे किती लोक तुमच्याकडे काम करतात ज्यांना आता पगार बिगार सगळं बंद आहे, कारण पर डे त्यांना द्यावं लागतं. हो ना, आता सध्या तरी आमचे जेंट्स 5 कारागीर आहेत आणि लेडीज पण 5 महिला आहेत. पण आता काय झालेलं आहे, तरी आता आज 2 दिवस झाले थोडंफार चालू आहे. पण जिथे त्या महिला 500 चपात्या करतात, आज तिथे 100-150 चपात्या करून चाललेत. त्यामुळे त्यांच्याही घराच्या संसारामध्ये म्हणजे नुकसानच होत चाललं आहे त्यांचं. प्रत्येक गोष्टीला महागाई वाढत चालली आहे. आज तेल बोलू नका किंवा कडधान्य बोलू नका, भाजीपाला, सगळ्याच गोष्टींनी सगळे वाढवत चाललेले आहेत. आणि सिलेंडरची तर एवढं अजून काहीच सांगू शकत नाही. सिलेंडर डिस्ट्रीब्युटरकडे आम्ही जातोय तर ते सरळ आम्हाला सांगतात अजून काही आम्ही सांगू शकत नाही मॅडम, कधी सिलेंडर रेग्युलर होतील की नाही हे आम्ही काहीच सांगू शकत नाही. ही सध्या ग्राउंडची परिस्थिती आहे आणि आपले प्राईम मिनिस्टर बोलत आहेत की काहीच नाहीये, सगळं व्यवस्थित आहे. सरकारला काय बोलाल प्राईम मिनिस्टर यांना काय बोलाल तुम्ही? सगळं व्यवस्थित आहे तर मग इथे असं का चाललंय सिलेंडरचं? मेन मुद्दा तर आहे की जर घरगुती सिलेंडर पण तुम्ही जर देऊ शकत नाही तर महिलांनी रोजगार करायचा कसा? आणि त्या रोजगारावरतीच किती जणचे तरी संसार अवलंबून आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी फरक पडतो, त्यांच्या घरगुती जेवणासाठी फरक पडतोय, त्यांच्या संसारामध्ये जो पैशाचा जो खारीचा वाटा महिला उचलतात, पण तेही त्यांना आता भारी पडतंय. त्यामुळे खूप नुकसान होत चाललंय सगळ्यांचं. सर काय बोलणार सरकार?
सरकारला एकच विनंती आहे आमची की जसं हे चालू अगोदर होतं त्या पद्धतीनेच तुम्ही चालू ठेवा. जर हे युद्ध वगैरे होतात ठीक आहे, पण तुम्ही ह्याचा परिणाम सामान्य जनतेवरती होतोय. हा सगळा परिणाम कुणाला भोगावा लागतो तर सामान्य जनतेला भोगावा लागतोय. त्याबद्दल मी अशी विनंती करते सरकारला की तुम्ही काहीतरी करा, पण हे व्यवस्थित आमचं हे काम चालू द्या. त्यामुळे आमचंही नुकसान होणार नाही, आमच्या महिलांचंही नुकसान होणार नाही. ही सध्या